दुपारचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बघा मला बसायचं होतं मशीनवर, कारण तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की एकसारखी 4 ब्लाउजांची मी कटिंग वगैरे करून ठेवलेली. तीच ब्लाउज मला आता शिवायची होती. एक एक करून मी शिवून घेतलेली 2 दिवसांनी ती 4ही ब्लाउज, जसा वेळ मिळेल तसा. तर बघा इथे मग माझी दुपारपासून संध्याकाळपर्यंतचा हा ब्लाऊज शिवून दिलेला आणि त्यानंतर लागलेली मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला. तर बघा आमच्याकडे ना नवरात्रीमध्ये अशी मिक्स भाजी केली जाते, जे आपण घटावर पेरतो ना, 18 धान्य आमच्याकडे जे पेरतात ना, त्यांची भाजी, ते भाजीत धान्य वापरायचं नसतात अशा पद्धतीची. मग जे नाही पेरत ना त्यांची अशी मिक्स भाजी केली जाते. म्हणजे आमच्याकडे तरी अशीच पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. तशी तर बघा इथे मला आईनी भाजी वगैरे कट करून तोपर्यंत मला करायच्या होत्या भाकरी. मग भाकरींचं पीठ वगैरे उकडवून घेतलं मी आणि त्यानंतर मग लगेच भाजीच्या फोडणीला लागलेली. इथे ना तेलात फक्त मिरची, टोमॅटो आणि कढीपत्ताच वापरलेला, दुसरा लसूण, कांदा वगैरे काहीच वापरत नाही आमच्याकडे या भाजीत तरी. मग त्यानंतर जे चांगलं तडतडू दिलं मी मिरची आणि टोमॅटो तेलावर आणि त्यानंतर ही मिक्स भाजी टाकून व्यवस्थित अशी परतवून घेतली. पाण्याचा वापर न करता वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची. जरी या भाजीत कांदा, लसूण वगैरे नसला ना आणि दुसरं म्हणजे काहीच नाही, फक्त मिरची आणि टोमॅटोवरच ही भाजी शिजवतात ना, तरी टेस्ट तर एकच नंबर येते. मला तर खूपच आवडते आणि सध्या तरी 9 दिवस आमच्याकडे हीच भाजी माझ्यासाठी तरी केली जाते, कारण माझा नवरात्रीचा म्हणजे 9 दिवसाचा उपवास असतो त्यासाठी. तरी ते आपली भाजी पण रेडी आहे. लगेचच नैवेद्य वगैरे दाखवून मस्त उपवास वगैरे सोडून घेतला. आणि चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.